मराठा आरक्षणाबाबत 54 लाख पुरावे असलेला शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। आणखी काय पुरावे हवेत, जरांगेंचा सवाल। देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठाण्यातील मेट्रो भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद, तर रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर। शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसोबत रात्री खलबतं। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये विदर्भातल्या बहुतांश जागांवरती चर्चा। आव्हाडांची माहिती, पितृपक्षानंतर जागा वाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। उद्या पुन्हा एकदा बैठक। 1 ऑक्टोबरपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, बंटी पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेत्यांवरती उमेदवार निवडीची जबाबदारी। सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा, तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा। नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकाने लुटले लाडक्या बहिणींचे पैसे। लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती। केंद्र संचालक सचिन थोरात फरार। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये ठाकरेंच्या नेत्याकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्डला मारहाण। बांधकाम ठेकेदारीवरून जोरदार राडा। गोव्यामधला प्रमोद सावंत विरुद्ध विश्वजित राणे वाद अखेर दिल्लीच्या दरबारात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सावंत आणि राणेंना जाब विचारणार। कानपूर टेस्टवरती भारताची पकड मजबूत। वेगवान खेळ करत भारतानं घेतली 52 धावांची आघाडी। दिवस अखेर बांगलादेश 2 बाद 26 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।